मिलेनियल्सला अजूनही त्यांचे आईवडील मुलं लहानच आहात तुम्ही असंच ट्रीट करतात. तर आताच्या मिलेनियल्सला बऱ्याचदा परत असं एक सर्कल पूर्ण झालं असं मला वाटतं की त्यांचं म्हणणं आम्हाला मुलं नकोत. हे तुला जास्त दिसतं का की त्यांना हवी असतात मुलं? सगळ्यांनाच नाही, पण आहे 30-40% कपल्सना वाढतोय की वाढतोय की आम्हाला नको मूल, विच इज देअर पर्सनल चॉईस. नाही, कारण एवढं पॉप्युलेशन एवढं सगळं म्हणून नाही, पण म्हणजे रेझिंग करणं हेच किती मोठं म्हणजे एकमेकांना नाही मॅनेज करतायत, स्वतःला नाही मॅनेज करतायत, तर मुलांना कुठे करणार? म्हणजे आय ऑलवेज से पेरेंटिंग इज अ सेकंड प्रोजेक्ट. यू हॅव टू बिल्ड अ बेस नो फॉर दॅट. फर्स्ट प्रोजेक्ट तरी आधी कम्प्लीट करा. बरं, मला एक सांग की मे बी हा शेवटचा प्रश्न, म्हणजे मी अजून एक तुला सांगणार आहे की वाय नॉट जेन्झी? तुला वाटत नाही जेन्झीला तुझी जरूर आहे की ते खूपच वेगळे आहेत? दे आर द स्मार्टेस्ट जनरेशनच्या पण पुढची स्टेप आहे ती. कारण अल्फा का काय आहे ती आता यायला अल्फा तर अजून पुढची झाली, पण जेन्झीज आहेत ते. माझी मुलगीच आहे जेन्झी, त्याच्यामुळे माझी मुलगी पण जेन्झी आहे आणि मला नाही वाटत जेन्झींचे काही वेगळे आहेत प्रॉब्लेम. तुला असं नाही वाटत का की मिलेनियल्स ना सँडविच्ड आहेत? म्हणजे थोडंसं मागच्या पिढीचं एक थोडंसं त्यांनी बघितलं आईवडिलांना की नाही हे असं त्यांना असं वाटत असतं की नाही करावं, लग्न करावं, रिलेशनशिप ठेवावी आणि थोडंसं फ्रीडम पाहिजे असं. म्हणजे ते विचार मिक्स सँडविच आहेत. जेन्झीना काय पडलेलं नाही आहे, काय पण करा, दे आर फ्री. जेन्झी फ्री बर्ड्स. इतकं त्यांचा माइंडसेट क्लिअर आहे ना या बाबतीत. ना लग्न ना मला लग्न करायचं नाहीये, मला मुलं नको आहेत, पण मी आत्ता माझ्या करिअरवरती सेट करते. मिळाला तर एखादा कम्पॅटेबल पार्टनर मिळाला तर ओके, बघू, बस बघू. दे आर सो क्लिअर फॉर दिस. मिलेनियल्स इज द ओनली जनरेशन जी ब्रिज करते आपल्यामध्ये आणि जेन्झीजमध्ये. आणि ही शेवटची जनरेशन आहे असं मला वाटतं मिलेनियल्स, मे बी ज्यांना लग्न हवं आहे किंवा कमिटमेंट हवी आहे ॲटलिस्ट. याचा अर्थ जेन्झीजना नको आहे असं नाही, जेन्झीजना पण कमिटमेंट हवी आहे, पण दे डोंट नो हाऊ टू डील अगेन. आय से तर तसा मिळणं हे खूप कठीण होत आहे. कारण खूप फास्ट आहे जनरेशन, जेन्झी खूप फास्ट आहे. त्यामुळे असं बदलल्यासारखं पार्टनर्स बदलले जातात. त्यांचं इंटेन्शनच नाही आहे ते. असं नाही आपण जज करूया प्लीज. आहेत असे जेन्झीज की ज्यांचं इंटेन्शन पण आहे, पण खूपच केऑस आणि खूप टेक्नॉलॉजीचा ह्याच्यामध्ये इतका समावेश झाला ना की ती ऑथेंटिसिटी मिळायला त्यांना खूप वेळ लागतोय, खूपच वेळ लागतोय. बरं, आता शेवटचं एकदम अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशा क्विक मिलेनियल्सला टिप्स सांग, म्हणजे त्यांचा डेटिंग टू वेडिंग हा प्रवास खूप छान होईल. म्हणजे ऑफकोर्स लीना परांजपे यांच्याकडे यावं अशी माझी अपेक्षा आहे, माझी आहे. कारण मला असं वाटत नाही मिलेनियल्सचा एवढं डीपर अंडरस्टँडिंग कोणाला आहे त्यांच्या इश्यूजबद्दल, त्यांच्या मानसिकतेबद्दल. खरंच मी सांगते. तर एक क्विक डेटिंग टू वेडिंगच्या काही क्विक टिप्स त्यांना सांग की हा जर्नी खूप छान होईल. म्हणजे ज्यांना करायचं आहे त्यांचा, खरे ज्यांना खरोखर कमिटमेंट हवी आहे किंवा ज्यांना खरोखर रिलेशनशिप हवी आणि मग त्याच्यातनं विल यू मॅरी मी पर्यंत ते मॅरेजमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, तर आधी स्वतःशी क्लॅरिटी घ्या की तुम्हाला काय हवं आहे, तुमचे ठोकताळे काय आहेत, तुमच्या स्वभावामध्ये काय प्लस आहे मायनस आहे. दिस इज नंबर 1, सेल्फ क्लॅरिटी. सेकंड मुद्दा असा आहे तो तुमचा स्मार्टनेस जो प्रोफेशनल लेवलला आहे तो थोडासा डोळसपणा या नात्यामध्ये आणा. अगदी राईट फ्रॉम डेटिंगपासनं. मी कोणाला डेट करतोय किंवा करते, मग ह्याच्यात मी थोडा इमोशनली वाहवत जातोय का, कॅरीड अवे होतोय का, थोडा सेल्फ चेक. सेकंड थिंग, सेल्फ क्लॅरिटी पहिलं आलं, सेल्फ चेक करायचं आहे, राईट. थर्ड थिंग इज कम्युनिकेशन. जर आपल्याकडे नसेल तर ते वाढवा, कारण कम्युनिकेट केल्याने ज्या गोष्टी आहेत त्या ओपन कम्युनिकेशनमधनं क्लिअर होऊन जातील. पण त्या क्लिअर होणं गरजेचं आहे पुढचा काय तो इमला बांधायच्या आधी, बरोबर की नाही. त्यामुळे ओपन कम्युनिकेशन इज द मंत्रा हिअर. ओके, दिस इज वॉट द थर्ड टिप आहे. सेल्फ क्लॅरिटी म्हटलं मी, त्याच्यानंतर मी म्हटलं ओपन कम्युनिकेशन. नाही, आधी मी म्हटलं सेल्फ क्लॅरिटी, त्याच्यानंतर मी म्हटलं ओ शिट आय फॉरगॉट दॅट, आय एम सो सॉरी. गो हेड. ओ माय गॉड एकदम हेच झाले, म्हणजे ब्लँक झाले एकदम. क्लॅरिटी पाहिजे. नाही, सेल्फ चेक म्हटलं मी. सेल्फ क्लॅरिटी पाहिजे, सेल्फ चेक पाहिजे आणि त्याच्यानंतर कम्युनिकेशन पाहिजे. हे झाल्यानंतर इन पर्सन मला भेटायचंच आहे. आय वॉन्ट टू सेन्स ॲक्च्युअली, नॉट व्हर्च्युअली. आय कॅनॉट फूल माय सेल्फ.
ही जर तुमची आस्क असेल आणि तुमचा पर्पज असेल नात्याचा, डिसाईड युअर पर्पज की आय इंटेंड टू at least see the authenticity in a person. Simple. And then let the time and our efforts also, our experiences will build maybe our relationship or whatever it is. पण हे पहिले 4 मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. हा सेल्फ क्लॅरिटी, सेल्फ चेक, कम्युनिकेशन, इट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि जेवढा तुमचा पर्पज तुम्ही 4th पॉईंट डिसाईड केलेला असेल, तुम्ही एकदम निर्धास्त असता. म्हणजे तुमची फिअर इन्सिक्युरिटी गेलेली आहे ना. आजकाल लग्न करतानाच फिअर इन्सिक्युरिटी घेऊन लग्न केलं जातं आहे, म्हणून तेच समोर येतं त्यांच्या. आणि मग येतं इससे तो पहले वाली अच्छी थी, इससे तो पहले वाला अच्छा था. अशा कितीतरी केसेस मी तुला सांगू शकते की ज्यांना रिपेंट होत आहे, रिग्रेट करतायत डिवोर्स घेतल्यानंतर. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब